नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, तुमच्या फॅमिली मध्ये किंवा फ्रेंड्स मध्ये कोणी 10वी पास बेरोजगार असतील तर हा व्हिडिओ त्यांना लगेच शेअर करा, कारण आता 10वी पास वर बृहन्मुंबई होमगार्ड भरती चालू झालेली आहे। महत्त्वाचे सांगायचे तर येथे तुमची कोणती एक्झाम होणार नसून फक्त तुमच्या ग्राउंडच्या मार्कांवर तुमची येथे निवड होणार आहे। येथे तुमची निवड झाली तर तुम्हाला बंदोबस्ताच्या काळात 1083 रुपये कर्तव्य भत्ता, त्यानंतर 200 रुपये उपहार भत्ता, तसेच प्रशिक्षण काळात 100 रुपये खिसा भत्ता, त्यानंतर 250 रुपये भोजन भत्ता आणि 108 रुपये प्रति कवायत साप्ताहिक कवायत भत्ता मिळणार आहे। तर आता ग्राउंड मध्ये नक्की कोणत्या गोष्टी असणार आहेत, तसेच सदर पदाची वयोमर्यादा, त्यानंतर नक्की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्ज करताना लागणार आहेत, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हे बघण्यापूर्वी जर आपण बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सदर पदांच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर येऊ आजच्या व्हिडिओकडे। तर ग्राउंड मध्ये पुरुषांकरता 1600 मीटर आणि महिलांकरता 800 मीटर रनिंग, तसेच पुरुषांकरता 8.50 मीटर आणि महिलांकरता 6 मीटर गोळाफेक असणार आहे। यानंतर येथे पुरुषांची उंची 162 सेंटीमीटर आणि महिलांची उंची 150 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे। येथे अर्ज करण्याकरता उमेदवारांचे वय हे 20 वर्ष ते 50 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे। यानंतर महत्त्वाचे म्हणजे उमेदवारांकडे कोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहेत ते आपण बघू। तर उमेदवारांकडे रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे। येथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की या भरतीकरता मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र ग्राह्य धरले जाणार आहेत, त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही। त्यानंतर उमेदवारांकडे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। त्यानंतर जन्म दिनांक पुराव्याकरता SSC बोर्ड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे। त्यानंतर तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास त्यांचे तत्सम प्रमाणपत्र, त्यानंतर उमेदवार प्रायव्हेट जॉब करीत असल्यास त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र, त्यानंतर भरती झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। यानंतर उमेदवारांनी या भरती करता अर्ज 10 जानेवारी 2025 पर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत भरायचा आहे। स्क्रीनवर दिलेल्या या लिंकवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। महत्त्वाची गोष्ट सांगायची तर जर तुम्ही 3 वर्ष येथे सेवा पूर्ण केली तर या होमगार्डना राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण मिळेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।